दरम्यान अंबादास दानवे हे अहंकारी आहेत. प्रसाद लाड यांनी अंबादास दानवे यांच्यावर ही जोरदार टीका केली आहे. दानवे यांच्यामुळे उद्धव ठाकरेंना देखील माफी मागावी लागली असं प्रसाद लाड यांनी म्हटलंय. दानवेंची चूक किती मोठी आहे उद्धव ठाकरेंना हे कळालं असं देखील लाड यांनी म्हटलंय. अहंकाराची परंपरा संजय राऊतांपासून सुरू झाल्याची टीका देखील प्रसाद लाड यांनी केली आहे. या संदर्भातली काही मागितली, तुम्हाला काही कॉल केला, दिलगिरी काही व्यक्त केली आहे का? नाही, शिक्षा झाल्यानंतर माफीची अपेक्षा आपण का ठेवावी? त्यांना शिक्षा झाली, सरकारने शिक्षा केली, न्यायप्रविष्ट शिक्षा झाली, त्यामुळे मला वाटतं झालं ते योग्य झालं. नक्कीच. पण तुम्ही अस्वस्थ झालात का? कारण ते काल म्हणाले की विधान भवनाच्या बाहेर जर भेटले तर प्रसाद यांना प्रसाद मी दिला असता. मी सारखा जातो येतोय. खरं तर आंब्याचा रस काढून दासाला 5 गुटल्या देण्याचं काम मी केलं. आता ते काय प्रसाद देणार? आंब्याचा रस मी काढला, गुटल्या काढल्या, दासाच्या हातात दिल्या. नक्कीच. तुमची आता पुढची भूमिका काय आहे याबद्दलची? आमची भूमिका काही नाही. काल अंबादास दानवेंमुळे उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राची माफी मागावी लागली. त्यामुळे त्यांची चूक किती मोठी होती हे उद्धवजींना कळलं. याच्यातच मला समाधान आहे. माफी मागणाऱ्यापेक्षा माफ करणारा जास्त मोठा असतो असं म्हणतात. मी काल माननीय उद्धवजींचं आभार मानलं. त्यांनी मोठेपणाने येऊन माता भगिनींची माफी मागितली, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानलं. आणि उद्धव ठाकरेंना माफी मागायला लावावी अशी परिस्थिती जर त्यांच्या एखाद्या पक्षाच्या नेत्यावर येत असेल तर त्या पक्षाच्या नेत्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. ही परंपरा मुळीच आली, ही उबाटा शिवसेनेकडनं आली. संजय राऊत नावाच्या भामट्याने ही सुरुवात केली आणि तिथून ही सुरुवात झाली, ती आता त्यांच्या विरोधी पक्षनेत्यापर्यंत आली. त्यामुळे इतर कुठल्याही पक्षातली लोक अशी भाषा, गैरभाषा वापरत नाहीत. कॅमेरा पर्सन प्रेम मात्रेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.